आणि हेडलाईन्स नंतर बातम्यांचा वेगवान पद्धतीने आढावा घेऊयात महाराष्ट्र लाईव्ह मधून। बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होत असल्यामुळे पुढचे काही दिवस पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे। आज मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रासह राज्यात अनेक ठिकाणी ऑरेंज अलर्ट असल्यामुळे अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। परभणी जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या भागांमध्ये पावसानं हजेरी लावली। काल संध्याकाळच्या सुमारास पावसानं पुन्हा एकदा रौद्ररूप धारण केलं होतं। परभणीच्या गंगाखेड आणि पालम तालुक्यातील धारासुरा, मैराळ, सावंगी, गौडगाव, पेठ, शिवनी हे अनेक भागांमध्ये अक्षरशः ढगफुटी सदृश पाऊस झालाय, ज्यानं शेतातील पिकांमधून पाणी वाहत आहे। तसंच ओढ्या नाल्यांना देखील मोठ्या प्रमाणावरती पूर आलाय, ज्यामुळे उरली सुरली पिकं ही देखील वाचण्याची शक्यता कमी आहे। काल संध्याकाळी वाशिममध्ये मुसळधार पाऊस झालाय। मुसळधार पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली। पुन्हा पाऊस आल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता ही मात्र वाढली आहे। बीड जिल्ह्यात सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसह कापूस उत्पादक शेतकऱ्यांचं देखील मोठं नुकसान झालंय। 2 दिवसांपासून पावसानं विश्रांती घेतली असली तरी देखील कापसाच्या शेतामध्ये गुडघाभर चिखल पाहायला मिळतोय। उभ्या असलेल्या कापसाच्या पिकाच्या दोड्या ह्या सडल्यात आणि त्यामुळे शेतकरी हतबल झालेत। दिवाळी आली दिवाळीला सारा कापूस फुटला असता, आमची येतनी झाली असती, पण आज काय राहिलेच नाही। त्याला काय आता शेतकऱ्याची पहिली वेचणी कधी असते? दिवाळीला येतनी असती पहिली, त्यावरच सारं पाण्याने हे केलं, पाणी कापसामध्ये शिरलंय, दोड्या सडल्या। धाराशिवच्या परंड्यात घरातील सामानाचं मोठं नुकसान झाल्याचं पाहायला मिळालं। सिरसगावमधील वनमाळा मिसाळ या वृद्ध महिलेच्या घरामध्ये सलग 2 दिवस पाणी असल्यामुळे मोठं नुकसान झालंय। तसंच शेतातील पिकांचंही मोठं नुकसान झाल्यानं आता काय खायचं असा भावनिक सवाल या महिलेनं विचारलाय। हवामान खात्यानं आज नांदेड जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी केला। यामुळे आज सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। जिल्हाधिकारी कार्यालयामधून हा निर्णय जारी करण्यात आला आहे। हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार यवतमाळ जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस झाला। बाबुळगाव, कळंब, राळेगावसह इतर तालुक्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसानं हजेरी लावली। जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात नवरात्र उत्सव साजरा करण्यात येतो, मात्र मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील नवरात्र उत्सवावर विरजण पडलाय। तसंच मुसळधार पावसाचा सोयाबीन, कपाशी या पिकांना देखील मोठा फटका बसण्याची शक्यता आहे। मराठवाड्यातील अतिवृष्टी बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या मुलांच्या शालेय शिक्षणामध्ये शुल्क माफी करण्याची विद्यार्थी संघटनांची मागणी आहे। यामध्ये भारती आणि प्रहार विद्यार्थी संघटनेनं शिक्षण मंत्र्यांना पत्र लिहून मागणी केलेली आहे। सध्या ओढवलेलं संकट पाहता शिक्षण विभागानं यावर विचार करावा अशी मागणी ही विद्यार्थी संघटनांकडून करण्यात येते आहे। महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ म्हणजेच MSRDCच्या कामकाजावरती उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे हे ठाणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये नाराजी त्यांनी व्यक्त केली। ठाणे जिल्ह्यातल्या सगळ्याच लोकप्रतिनिधींकडून MMRDC कडून आपली कामं होत नसल्यानं ठाणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये तक्रार केलेली होती। ठाणे जिल्ह्यातल्या मुख्य रस्त्यांवरच्या वाहतूक कोंडीवरती त्यांनी नाराजी व्यक्त केली होती। स्वतः एकनाथ शिंदे यांच्याकडे देखील भिवंडीतल्या वाहतूक कोंडीच्या तक्रारी आल्यामुळे तेही MSRDCच्या कामकाजावरती नाराज होते। त्यामुळे शिंदे यांनी ठाणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये तातडीनं काही आदेशांची अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्यात। ठाणे महापालिकेच्या पाणीपुरवठा करणाऱ्या स्टेम या सरकारी संस्थेमध्ये भ्रष्टाचार झालेला असून संकेत घरत नावाच्या अभियंत्याची अनधिकृतपणे नियुक्ती झाली असल्याची तक्रार ही अनेक लोकप्रतिनिधींनी ठाणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत केली। त्यानंतर संकेत घरत याच्याकडून तातडीनं सध्याची जबाबदारी काढून घेण्याचे आदेश हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेत। तसंच संकेत घरत याची आणि स्टेमच्या अभियंत्यापदी योग्य अधिकाऱ्याची नियुक्ती का झाली नाही याची देखील चौकशी करण्याचे आदेश हे उपमुख्यमंत्र्यांनी दिले। ठाणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये भाजप आमदार संजय केळकर यांनी पुन्हा ठाणे शहरासाठीच्या धरणाचा प्रश्न हा उपस्थित केलाय। मुंबई महानगरपालिकेकडून ठाण्याला होणारा पाणीपुरवठा काही कारणास्तव बंद होणार आहे का, यामुळे अधिकचं पाणी हे मिळणार आहे का, असे प्रश्न केळकर यांनी विचारले। त्यावर ठाण्याला होणाऱ्या पाणीपुरवठ्यासंदर्भात मुंबई पालिकेशी चर्चा झाली असून तो खंडित होणार नाही असं स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलंय। तसंच वसई, विरार आणि पालघरसाठीच्या धरणांमधला पाणीही आपल्याला मिळेल असं त्यांनी सांगितलंय। पाणी हा अत्यंत ठाणेकरांसाठी महत्त्वाचा प्रश्न आहे।
एकीकडे लोकसंख्या वाढते, इमारती बांधल्या जात आहेत आणि पाणी पुरवठ्यामुळे कमतरता असल्यामुळे टँकरने पाणी द्यायची पाळी आलेली आहे आणि त्याच्यामुळे हा प्रश्न आज चर्चेला आला. रेग्युलर बैठका घेऊन हा धरणाचा प्रश्न जो आहे तो मार्गी लागला पाहिजे अशी आमची आग्रही भूमिका आहे. आणि माननीय पालकमंत्र्यांनी देखील की निर्देश दिले, मग पुनर्वसनाचे असतील किंवा पुढच्या कार्यवाहीच्या, त्या सलग बैठका घेऊन हा प्रश्न जो आहे तो मार्गी लावावा. मुंबईतील परळ भागातील भोईवाडा परिसरामध्ये एका सोन्याच्या दुकानात काही दिवसांपूर्वी चोरी झाली होती. जितू चौधरी व्यक्तीनं ही चोरी केलेली होती आणि तो फरार झालेला होता. या आरोपीचा शोध पोलिसांकडून सुरू होता. या आरोपीला पकडण्यामध्ये अखेर यश आलंय. पोलिसांचं पथक हे प्रयत्नांनंतर या आरोपीला राजस्थानमधून या पथकानं ताब्यात घेतलंय. नशामुक्त नवी मुंबई अभियानाअंतर्गत पोलिसांची मोठी कारवाई. तब्बल 26 कोटी 38 लाख रुपयांचे अंमली पदार्थ पोलिसांकडून नष्ट. तळोजातील शासन मान्य वेस्ट मॅनेजमेंट कंपनीत हे पदार्थ नष्ट करण्यात आले. याआधी देखील पोलिसांनी या मोहिमेअंतर्गत कारवाया केलेल्या असून त्यावेळी तब्बल 11 कोटींचे अंमली पदार्थ नष्ट केलेले होते. या 3 वर्षांमध्ये नवी मुंबई पोलिसांनी नशामुक्त नवी मुंबई तीव्र केल्यामुळे पोलिसांना चांगलं श्रेयस प्राप्त होण्याचं पाहायला मिळतंय. यामुळे 1831 गुन्हे हे आतापर्यंत दाखल करून 2854 आरोपींना या प्रकरणी अटक करण्यात आली. आरोपींकडून एकूण 70 कोटी रुपयांचं अंमली पदार्थ हे जप्त करण्यात आले आणि यामध्ये 101 आफ्रिकन नागरिकांचा देखील समावेश असून त्यांच्याकडून तब्बल 40 कोटी रुपयांचा माल जप्त करण्यात आलाय. धुळे पोलिसांकडून ड्रग्ज संदर्भामध्ये मोठी कारवाई. मोहाडी परिसरातील एमडी ड्रग्जवर छापेमारी करत तब्बल 17,50,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना यश आलंय. गुप्त मिळालेल्या माहितीच्या आधारे धुळे पोलिसांनी ही कारवाई केली. या प्रकरणामध्ये 2 संशयितांना त्यांच्या कारसह पोलिसांनी ताब्यात घेतलंय. एवढ्या महागड्या एमडी ड्रग्जचा साठा नेमका कोणाकडे जाणार होता हे अद्यापपर्यंत समजू शकलेलं नाही, पण या संदर्भामध्ये पोलीस तपास घेत असल्याची माहिती समोर येतेय. पुण्यातील पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमात अजित पवारांची जोरदार टोलेबाजी पाहायला मिळाली. यावेळी त्यांनी काका पुतण्याच्या नात्यावर भाष्य केलं. तसंच स्वतःच्या व्यक्तिमत्वाबद्दल भाष्य करताना अजित पवारांनी शरद पवारांसोबतच्या नात्याची आठवण काढली. दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरती लढवण्याचे संकेत देखील त्यांनी यावेळी दिले. कुणी काही कुणी आज चुलत्या पुतण्याचं मला नको सांगू. म्हणजे मागच्या पिढीचंही नको सांगू, आताच्या पिढीचं नको सांगू आणि पुढच्या पिढीचंही नको सांगू. आपल्या इथं शिरूरमध्ये माझी भावकीच मला सोडून गेली. तो तर बिचारा पालकमंत्र्यांची स्वप्न बघत होता, पण नंतर मी त्याला सांगितलं की आता तू मला सोडून गेलाय, आता मी तुला पाहणार, तो कसा निवडून येतो ते मी पाहणार. अजित पवारांच्या हास्यास्पद वक्तव्यावरून ते कायम चर्चेत असतात. असंच काहीचं वक्तव्य हे काल अजित पवारांनी इंजिनियर संदर्भात केलंय. बारामतीतील सोमेश्वर नगरमधील 100 बेड असणाऱ्या दवाखान्याच्या इमारतीचा भूमिपूजन सोहळा हा अजित पवारांच्या हस्ते झाला. यावेळी काही अधिकाऱ्यास त्यांनी इमारतीचा आराखडा पाहिला. आराखडा बघत असतानाच त्यांनी अधिकाऱ्यांना काही सूचनाही दिल्या. आम्ही शिकलो असतो तर एका इंजिनियरला काम करू दिलं नसतं असं वक्तव्य करत टोमणा मारला. यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना हसू आवरलं नाही आणि तब्बल 10 एकर गायरान क्षेत्रात ही सुविधा उभारली जाणार असून या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील रुग्णांना दर्जेदार आणि सुलभ आरोग्य सेवा ही देखील मिळणार आहे. अंडर वॉटर टँक इथं नका घेऊन इकडे घ्या, सडावर घ्या ना, म्हणजे पाणी ग्रॅव्हिटी. आम्ही तरी शिकलो असतो तरी एका इंजिनियरला काम करून दिलं. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षणाचा GR काढल्यानंतर छगन भुजबळ पुन्हा एकदा ओबीसी समाजासाठी मैदानात उतरलेत. विशेष म्हणजे बीडमध्ये होणाऱ्या रॅलीसाठी भुजबळ आणि मुंडे हे दोन्ही नेते या निमित्तानं एकाच मंचावर दिसणार आहेत. काही दिवसांपूर्वी मुंडेंनी रिकामं ठेवू नका असं आवाहन करत पक्ष नेतृत्वाकडे राजकीय पुनर्वसनाची मागणी केली होती. त्यानंतर भुजबळांनी मुंडेंना सल्ला देताना ओबीसींच्या हक्कासाठी लढा असं म्हटलेलं होतं. त्यामुळे मुंडेंनी भुजबळांचा सल्ला अंमलात आणलाय का असा सवाल आता उपस्थित होतोय. महात्मा फुले समता परिषद आणि सकल ओबीसी समाज यांच्या वतीनं रॅलीचं आयोजन करण्यात आलंय. बीडमध्ये जे आहे आमची मोठी रॅली आहे, मोठी जाहीर सभा
अर्थात मी स्वतः तर आहेच तिथे. प्रकाश शेंडगे येणार आहे. भटक्या विमुक्त समाजाचे लक्ष्मणराव येणार आहेत. धनंजय मुंडेचा सुद्धा फोन आला होता की मी सुद्धा येणार आहे. एक प्रकारचे जे आहे सरकार आणि जे कोणी काही पुढारी असतील त्यांना ती एक ओबीसीची शक्ती जी आहे ते शक्ती प्रदर्शन आहे ओबीसी. जालन्यातील धनगर समाजाच्या आमरण उपोषणाला मंत्री उदय सामंत यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी उपोषणकर्ते दीपक बोऱ्हाडे यांच्या तब्येतीची विचारपूस केली. धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गामधून आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी यासाठी आंदोलक बोऱ्हाडे यांनी उपोषण सुरू केलेलं असून त्यांच्या उपोषणाचा 10वा दिवस आहे. आज राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत जालना दौऱ्यावरती आलेले असता त्यांनी आंदोलनस्थळी भेट घेत बोऱ्हाडे यांच्या मागण्या या संबंधी आपण पाठपुरावा करू असं आश्वासन देखील दिलंय. परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये परिसंवादाच्या नावाखाली उधळपट्टी करण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय. याच विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेचे सदस्य प्रवीण देशमुख यांनी थेट राज्यपालांकडेच याबाबत तक्रार केली आहे. एकीकडे राज्यातील शेतकरी संकटात आहे आणि दुसरीकडे विद्यापीठ उधळपट्टी करत असल्याचा आरोप हा त्यांनी केलाय. त्यामुळे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी यांच्यावरती कारवाई व्हावी अशी मागणी ही देशमुख यांनी केली आहे. या सर्वांनी जी असंवेदनशीलता दाखवलेली आहे की मला वाटतं महाराष्ट्राला कुठेतरी शेतकऱ्यांना आणि या महाराष्ट्राला अधोगतीला नेणारी ठरणार आहे. या यंत्रणेवरती कारवाई होणे गरजेचं आहे. मी आजच महामहिम राज्यपाल महोदयांना आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांना या पत्र पाठवलं असून त्यांना यामध्ये विनंती केलेली आहे की हे जे परभणी कृषी विद्यापीठाचे कुलगुरू आहेत इंद्रमणी यांना तात्काळ या पदावरून तुम्ही कार्यमुक्त करावं. एमपीएससीच्या पूर्वपरीक्षा पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत. 28 सप्टेंबरला होणारी परीक्षा आता 9 नोव्हेंबरला होणार आहे. पूरपरिस्थितीमुळे काही विद्यार्थ्यांनी ही परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली होती. विद्यार्थ्यांच्या आणि राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये निर्माण झालेल्या पूरजन्य परिस्थितीमुळे सरकारनं हा निर्णय घेतलाय. रिंग द बेल फॉर सिक्युरिटी या मोहिमेचा सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलारांच्या हस्ते शुभारंभ झाला. डेटा सिक्युरिटी काउन्सिल ऑफ इंडियातर्फे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. डिजिटल सुरक्षिततेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि सुरक्षित सायबर व्यवहार निर्माण करण्यासाठी ही मोहीम राबवण्यात येते. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज इथं हा कार्यक्रम पार पडला. सायबर सुरक्षा नियंत्रण प्रणालीमध्ये महाराष्ट्रानं पुढाकार घेतलाय आणि हा प्रकल्प सायबर सुरक्षेसाठी मोठं बळ देणारा ठरेल अशी प्रतिक्रिया यावेळी मंत्री आशिष शेलार यांनी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपकडून देशभरामध्ये आत्मनिर्भर भारत संकल्प अभियानाला सुरुवात झाली आहे. या अंतर्गत डोंबिवलीतील घर घर स्वदेशी हा संदेश देणाऱ्या महाकाय आकाश फुग्याचं अनावरण हे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आलं. 25 सप्टेंबर ते 25 डिसेंबर पर्यंत हे अभियान देशभर राबवलं जाणार आहे. प्रत्येक भारतीयाला स्वदेशी संकल्पाची जोडणं आणि लोकसहभागामधून राष्ट्र निर्मितीला गती देणं, जागतिकीकरणाला सामान्यांपर्यंत पोहोचवणं हा या उपक्रमाचा उद्देश आहे. कीर्तनकार संग्रामबापू भंडारे यांनी वादग्रस्त विधान केलं. संग्रामबापू भंडारे यांच्याकडून नाव न घेता नथुराम गोडसे आणि लॉरेन्स बिश्नोईचं उदात्तीकरण करण्यात आलंय. तर गावागावामध्ये लॉरेन्स बिश्नोई तयार झाले पाहिजे. जो व्यक्ती गोहत्या किंवा गो तस्करी करेल त्यावरती मकोका लावा आणि गोहत्या झालेल्या ठिकाणच्या पोलीस अधिकाऱ्याला निलंबित करा असं संग्रामबापू भंडारे यांनी म्हटलंय. माझा मुद्दा आहे मग गावागावात एक लॉरेन्स बिश्नोई पाहिजे. माझा व्हिडिओ फिरवला, अनवा गावात जय श्रीरामच्या घोषणा दिल्या म्हणून गुन्हे दाखल झाले. मग दुसऱ्या रामाच्या जे आपल्या स्वातंत्र्य ज्याने मिळून दिलं त्या रामाच्या घोषणा द्या. मुद्दा एवढाच आहे, हे कुठेतरी थांबलं पाहिजे. पुरंदर तालुक्यात होत असलेल्या प्रस्तावित विमानतळासाठी जमीन अधिग्रहणासाठी शासनानं आता आणखी एक पाऊल टाकलंय. विमानतळासाठी लागणाऱ्या जमिनींपैकी ज्या शेतकऱ्यांनी जमीन द्यायला परवानगी दिलेली आहे अशा शेतकऱ्यांच्या जमिनींमध्ये मोजणी सुरू करण्यात आली आहे. पुरंदर तालुक्यातील मुंजवडी, एकतपूर आणि उदाची वाडी या गावांमध्ये या मोजणीला सुरुवात झाली आहे.
पुण्यातील कोथरूडमध्ये झालेल्या गोळीबारामध्ये कुख्यात गुंड निलेश घायवळवर मकोका कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली. मात्र हा निलेश घायवळ लंडनला पळून गेल्याची माहिती ही पोलीस तपासामध्ये समोर आली आहे. एवढंच नाही तर निलेशनं थेट लंडनमध्ये घर देखील खरेदी केलंय. हत्या, खंडणी, अपहरण, मारहाण यासारखे गंभीर गुन्हे नोंद असताना घायवळला पासपोर्ट मिळाला कसा हा खरा प्रश्न आहे. याबाबत माहिती देताना घायवळनं पासपोर्ट आपल्याकडे जमाच केला नाही असं पोलिसांनी सांगितलंय. दरम्यान लुकआउट नोटीस जारी करण्यात आलेली असून भारतात परत येताच त्याला अटक करण्यात येईल असं पोलिसांनी सांगितलंय. लंडनला पळून गेलेल्या गुंड निलेश घायवळच्या पुण्यातील कोथरूड भागातील घराची पुणे पोलिसांनी झडती केली आहे. यावेळी घायवळच्या 2 स्कॉर्पिओ आणि 2 दुचाकी पोलिसांनी जप्त केल्यात. त्याचबरोबर कोथरूडमधील हल्ल्यामध्ये सहभागी असलेल्या इतर 7 आरोपींच्या घराची देखील पोलिसांनी झडती घेतली आहे. त्याबरोबरच कोथरूडमधील 17 सप्टेंबरच्या मध्यरात्री नागरिकांवर झालेल्या हल्ल्यामध्ये सहभागी असलेल्या कोथरूड भागातील 7 आरोपींची कोथरूड भागामधून पोलिसांनी धिंड देखील काढली आहे. पुण्यातील उंडरीतील मार्वल आयडियल सोसायटीच्या 14 मजली इमारतीमध्ये 12व्या मजल्यावर एका सदनिकेमध्ये मोठ्या प्रमाणात आग लागली होती. अग्निशमन दलाकडून तातडीनं 5 अग्निशमन वाहनंही घटनास्थळी दाखल झाली. जवान घटनास्थळी पोहोचताच होज पाईपवरती नेत आग विझवण्याचा प्रयत्न हा करण्यात आला. मात्र त्यावेळी अचानक एका सिलेंडरचा स्फोट झाला. या स्फोटामुळे अग्निशमन दलाचे 2 जवान आणि 3 नागरिक हे जखमी झाले. तर या घटनेमध्ये एक 15 वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झालाय. काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारनं ऑनलाईन गेमिंग तथा सट्टा लावून खेळल्या जाणाऱ्या ॲप्सवरती बंदी घातल्याचे निर्देश हे जाहीर करण्यात आलेले होते. पुण्यातल्या एका बँकेमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना नियम मोडत ऑनलाईन जुगार खेळत असल्याच्या प्रकरणी पुणे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलंय. दिवसभर बँकेमध्ये काम करून रात्री जुगाराचे आकडे बुकिंग करण्याचं काम तो करत होता. पण खडक पोलिसांना माहिती मिळताच घोरपडी पेठेतील निळू फुले जलतरण परिसरामधून त्याला ताब्यात घेतलं आणि त्याचा फोन चेक करत आकडा बुक केलेल्या त्याच्यासह 17 जणांवरती गुन्हे दाखल करण्यात आले. अहिल्यानगरच्या कर्जत तालुक्यातील शिंपोरा, मानेवाडी आणि बाभुळगाव या 3 गावातील नागरिक उपोषणाला बसलेत. करपडी फाटा ते बाभुळगाव रस्त्याची दुरावस्था झालेली असून नवा रस्ता करा, तसंच तोपर्यंत पाईपलाईनचं काम हे बंद ठेवा या मागणीसाठी गावकरी उपोषणाला बसलेत. रस्ता खचल्यामुळे शेतमालाची वाहतूक करणं त्याचबरोबर विद्यार्थी आणि रुग्णांना अडचणींचा सामना करावा लागत असल्यानं नागरिकांनी संताप व्यक्त केलाय. तर मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण थांबणार नसल्याचं देखील उपोषणकर्त्यांनी सांगितलंय. राज्याचे जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगरचे पालकमंत्री काल त्यांच्या मतदारसंघातील राहाता तालुक्यात गेले होते. यावेळी राहाता बाजार समिती कांदा विक्री केंद्रासह शासकीय विश्रामगृहाचं भूमिपूजन केलं. याबरोबरच त्यांनी गोदावरी आणि प्रवरा नदीच्या कालव्यांसाठी तब्बल 490 कोटींचा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल नागरिकांनी सत्काराचं आयोजन केलेलं होतं. मात्र विखेंनी हा सत्कार नाकारला. राज्यातील परिस्थिती पाहता सध्या अनेक भागातील शेतकरी संकटात आहेत असं स्पष्टीकरण देत त्यांनी सत्कार नाकारलाय. राज्यातील शिवभोजन थाळी केंद्रासाठी 21 कोटी रुपयांचं अनुदान जारी करण्यात आलंय. राज्य सरकारकडून शासन निर्णय जारी करण्यात आलाय. यंदाच्या आर्थिक वर्षामध्ये शिवभोजन थाळी योजनेसाठी 70 कोटी रुपयांचा निधी देण्यात आलाय. त्यातच शिवभोजन थाळीसाठी अनुदान मिळत नसल्याच्या तक्रारी ह्या केंद्र चालकांकडून करण्यात येत होत्या. त्यावर आता राज्य शासनानं 21 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिलेली आहे. त्यामुळे शिवभोजन थाळी केंद्र चालकांना काहीसा दिलासा मिळालाय. मुंबई गोवा महामार्गावरील माणगाव काळ नदीवरील नवीन पुलाच्या कामाला सुरुवात झाली आहे. हा पूल जुन्या पुलासाठी पर्यायी ठरणार असल्यानं वाहतुकीची समस्या कमी होईल असं सांगितलं जात आहे. एकच पूल वाहतुकीसाठी असल्यामुळे या पुलावर प्रवाशांना सातत्यानं वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. मात्र आता नव्या पुलाचं काम हे सुरू झाल्यामुळे समाधान व्यक्त करण्यात येत आहे. वृद्ध पालकांची काळजी न घेणाऱ्या मुलांना पालकांच्या मालमत्तेतून बाहेर काढण्याचे आदेश हे ज्येष्ठ नागरिक प्राधिकरण देऊ शकतं असं म्हणत सुप्रीम कोर्टानं न्यायाधिकरणाच्या अधिकाऱ्यावरती ज्येष्ठ नागरिकांच्या बाजूनं निर्णय दिलाय. 80 वर्षीय कमलकांत मिश्रा आणि त्यांची 87 वर्षीय पत्नी यांनी मुंबईमध्ये 2 मालमत्ता विकत घेतल्या होत्या. दाम्पत्य उत्तर प्रदेशात गेल्यानंतर मुलानं मालमत्ता ताब्यात घेतल्या. मिश्रा दाम्पत्य परत आल्यानंतर मुलानं घरात त्यांना प्रवेश नाकारला. या सर्व प्रकरणामध्ये तपास करून सुप्रीम कोर्टानं हा आदेश दिलाय.
मराठवाडा पुराच्या विळख्यामध्ये सापडला असतानाच युवासेना जिल्हा प्रमुखाच्या वतीनं गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमामध्ये हुल्लडबाज कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. यानंतर पोलिसांनी हुल्लडबाजांवरती लाठीचार्ज केला. हिंगोली शहरातील जिल्हा परिषद मैदानावरती या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. एकीकडे पुरामुळे नुकसान झालं असताना नुकसानग्रस्तांची मदत करण्याऐवजी कार्यक्रमाचं आयोजन करणाऱ्या शिंदेंच्या शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखाच्या असंवेदनशीलतेवरती चहूबाजूंना आता टीका होतीये. बीड जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था तसंच सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवरती काल मध्यरात्रीपासूनच 11 ऑक्टोबरपर्यंत जिल्ह्यामध्ये मनाई आदेश जारी करण्यात आले. 2 ऑक्टोबरला होणाऱ्या दसरा मेळावे, आंदोलनं, निदर्शनं, मोर्चे हे लक्षात घेता अपर जिल्हाधिकारी याबाबतचे आदेश हे जाहीर केले. आदेश प्रतिबंधात्मक असल्यामुळे सार्वजनिक ठिकाणी 5 किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींचा समावेश आणि त्याबरोबरच परवानगीशिवाय एकत्र येण्यास निर्बंध राहतील. जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी हे मनाई आदेश जारी करण्यात आले. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील गुन्हे शाखेनं तब्बल 25 लाख रुपये किमतीचे 122 हरवलेले मोबाईल फोन हे त्यांच्या मूळ धारकांकडे परत सुपूर्द केले. सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा अजय कुमार लांडगे यांच्या हस्ते मोबाईल परत देण्यात आले. नवी मुंबई परिसरातील मोठ्या प्रमाणावरती लोकवस्ती असल्यामुळे प्रवासादरम्यान खरेदी करताना अथवा कामानिमित्त मोबाईल हरवण्याच्या अनेक तक्रारी या विविध पोलीस ठाण्यांमध्ये नोंदवल्या जात होत्या. मोबाईल केवळ महत्त्वाची माहितीच नाही तर आठवणी देखील जपलेल्या असल्यामुळे नागरिकांसाठी हा भावनिक विषय ठरत होता. वेगवेगळ्या युनिट्स मार्फत आणि बऱ्याच पोलीस स्टेशन्स मार्फत देखील हे मोबाईल्स परत मिळवून नागरिकांना परत करण्यात येत आहेत. CIR पोर्टलचा वापर करून जवळपास 125 मोबाईल फोन ज्याची किंमत 25 लाख रुपये आहे ते हस्तगत केलेले आहे. नागरिकांना ते फोन आम्ही जे हजर राहिले त्यांना ते परत केलेले आहेत आणि जे अद्याप आलेले नाही त्यांनाही ते परत करण्यात येतील किंवा त्यांच्या घरी पोहोच करण्यात येतील. चिपळूणमधील डुगवे गावामध्ये गवारेड्याचा दुचाकी स्वारावरती जोरदार हल्ला. गवारेड्याच्या धडकेमध्ये 50 वर्षांच्या रवींद्र आगरे यांचा जागीच मृत्यू झालाय. रवींद्र आगरे हे चिपळूणमधील गुढे येथील रहिवासी असल्याची माहिती आहे. ते वैयक्तिक कामानिमित्त चिपळूणमध्ये जात असताना जंगलामधून जाणाऱ्या रस्त्यावर गवारेड्याने त्यांच्यावरती हल्ला केला. चिपळूणसह गुहागरमध्ये गवारेड्यांच्या हल्ल्याचं प्रमाण हे वाढत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. पनवेलमध्ये करंजाडे सेक्टर 7 परिसरामध्ये सख्ख्या भावानेच एकाची दगडानं ठेचून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही गंभीर घटना घडल्यानंतर पोलिसांनी त्या आरोपीला ताब्यात घेतलं. मृत दत्तू वाल्या काळे याचं चुलत भावाच्या पत्नीशी अनैतिक संबंध होते आणि याच रागाच्या भरामध्ये आरोपी नागेश वाल्या काळे यानं भावाचीच हत्या केल्याची कबुली ही आरोपीनं दिली आहे.